देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांशिवाय एकनाथ शिंदे आणि अमित शहांमध्ये अर्धा तास चर्चा। रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत चर्चा झाली का याचा सस्पेन्स कायम। अमित शहांनी रायगड दौऱ्यामध्ये शिवरायांचा एकेरी उल्लेख करत वारंवार अपमान केल्याची राऊतांची टीका। औरंगजेबाच्या कबरीचा समाधी असा उल्लेख केल्यावरही बोट। आदित्य ठाकरेंकडूनही समाचार। एकनाथ शिंदेंनी शहांकडे अर्थ खात्याविरुद्ध तक्रार केल्याची जोरदार चर्चा। मात्र शिवसेनेचे मंत्री संजय राठोडांकडून अजित पवारांचं कौतुक। निधी वाटपात असमानता नसल्याचं वक्तव्य। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक। पाणी टंचाई, खड्डे आणि नालेसफाईवरून सरकारला घेरण्याची रणनीती। मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। उपनेत्या आणि पक्षप्रवक्त्या संजना घाडी आणि पती संजय घाडी यांचा शिंदे गटात प्रवेश। काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडून आणली असा ठाकरेंना टोला। कल्याणमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची तळोजा तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या। तुरुंग प्रशासनावर प्रश्नचिन्ह। दहशतवादी तहबूर राणाला एनआयए कडून कुराणाची प्रत। राणानं मागणी केल्यानंतर कुराण, पेन आणि कागदही पुरवले। पेनचा वापर करून इजा करून घेऊ नये म्हणून राणावर 24 तास नजर। सगळे धर्म एकच आहेत तर मग धर्मांतराची गरज काय? सरसंघचालक मोहन भागवतांचा सवाल। समूह शक्ती वाढवून सत्ता मिळवण्यासाठी धर्मांतर केली जातात असं विश्लेषण। वक्फ कायद्याविरोधातल्या आंदोलनात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार। मुर्शिदाबादमध्ये आतापर्यंत 3 मृत्यू। हिंसक आंदोलन करणाऱ्या 118 जणांना अटक। सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।